नमस्कार मित्रांनो. आज आपण आलो आहेत आपल्या आष्टी तालुक्यातले एकदम प्रगतशील शेतकरी जे आहेत घुले सर म्हणून आहेत त्यांच्या बागेमध्ये. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे फळझाडं वगैरे लागवड केलेली आहे. तर सध्या आपण आहोत आपल्या ड्रॅगन फ्रूटच्या त्यांच्या बागेमध्ये आणि ड्रॅगन फ्रूट बद्दल इत्थंभूत माहिती, त्याचं संपूर्ण जे सुरुवातीपासून तर हार्वेस्टिंग पर्यंत त्याचा खर्च, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, कुठल्या प्रकारची व्हरायटी योग्य आहे, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी यामध्ये आपल्याला दिलेली आहेत. त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार. मी दत्तात्रय घुले, केळसांगवी, तालुका आष्टी, जिल्हा बीड. सध्या आपण केळसांगवी येथील माझ्या ड्रॅगन फ्रूटच्या बागेमध्ये आहोत. ड्रॅगन फ्रूटची ही जम्बो रेड या व्हरायटीची बाग आहे. आपल्याकडं जम्बो रेड, व्हिएतनामी रेड, रेग्युलर रेड आणि ऑस्ट्रेलियन येलो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजातींच्या आपण ड्रॅगन फळांच्या झाडांची 3 एकरावरती लागवड केलेली आहे. सन 2016 पासून आपण ड्रॅगन फळ शेती करतो. काही भागामध्ये आपण ड्रॅगन आणि खजूर याचे मिश्र पीक घेतलेले आहे. ड्रॅगन शेती जर म्हटलं तर सरासरी 6 ते 7 लाखापर्यंतचं उत्पन्न एकरी आपल्याला होऊ शकतं. आपण ज्या बागेमध्ये उभा आहोत या ठिकाणी हे जे फळं दिसत आहेत हा आपला 6वा तोडा आहे. सीझन सुरू होऊन आता सप्टेंबर महिना सुरू आहे आणि हा 6वा तोडा आहे. यानंतर त्याच्या पाठोपाठ हा 7वा तोडा येईल. याच्यानंतर ही जी काही कळी दिसत आहे हा आपला 8वा तोडा असेल. या फळांची संख्या सुद्धा भरपूर आहे. म्हणजे सध्या झाडावरती जर पाहिलं, या एका एकरामध्ये आपल्याकडं 600 पोल आहेत. या 600 पोलमध्ये 15 ते 17 टनापर्यंत ऍव्हरेज आपल्याला मिळेल. आता या तोड्यामध्ये आपल्याला 1-2 टन माल निघेल. त्याच्यानंतर त्याच्या नंतरचा जो हा फ्लश आहे यापासूनही आपल्याला कमीत कमी 1.5 ते 2 टन माल निघेल. आतापर्यंत आपण 4-4.25 लाख रुपयांची फळे या बागेतून विकलेली आहेत. आणि त्यानंतरचा हा जो फ्लश आहे ही सरासरी एका पोलवरती 50 ते 70 कळी आहे आणि यापासूनही 3 ते 4 टन माल या बागेमध्ये निघेल. शेवटपर्यंत आपल्याला 7-7.5 ते 8 लाखापर्यंत उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. ड्रॅगन फ्रूट लागवड करत असताना सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रजाती आहेत, त्यामध्ये जम्बो रेड ही सध्या तरी व्यवस्थित वाटणारी व्हरायटी आहे. सी व्हरायटी पण आहे आपल्याकडं. त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम असा आहे की सी या व्हरायटीच्या फळांचं तोंडाला क्रॅकिंगचा प्रॉब्लेम आहे. तसं जम्बो रेडला तसा प्रकारचा कोणताही प्रॉब्लेम आढळून आला नाही. त्याचबरोबर आपण नवीन व्हिएतनामी रेड या व्हरायटीची पण लागवड केलेली आहे. ती व्हरायटी पण योग्य आहे, कारण इतर सर्व ड्रॅगन फळांचे फळ निघून गेल्यानंतर शेवटचा जो फ्लश आहे तो 15-20 दिवस किंवा 1 महिनाभर सुद्धा लेट त्या व्हरायटीला निघतो. त्याचा फायदा आपल्याला रेट मिळवण्यामध्ये होऊ शकतो. आणि ही जी लागवड आहे आपली ही 10x6 या अंतरावर केलेली आहे. आपण 600, 600 पोल आपण एकरामध्ये लावलेले आहेत. एका पोलला 4 रोपांची लागवड करून आपण खाली याला शेणखत, कोंबडी खत आणि थोड्या प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर केलेला आहे. पाण्याची पद्धत आपण ड्रिपद्वारे याला पाणी देतो. आणि जर चांगलं आणि भरघोस असं उत्पादन जर मिळवायचं असेल तर आपण ड्रॅगन शेतीचा पर्याय या संदर्भात विचार करू शकतो, जेणेकरून आपली आर्थिक उन्नती होईल किंवा आपल्याला थोडेफार पैसे शेतीमधून शिल्लक राहतील. इतर शेतीमध्ये आपण तेवढाच खर्च होतो. कांदा किंवा इतर पिकांचा जरी विचार केला आपण आणि 4-2 वर्षांचा जर त्याच्या लागवडीचा खर्चाचा विचार केला तर या लागवडीसाठी जेवढा खर्च येतो तेवढाच खर्च त्या पिकांनाही येतो. आणि जर मग आपण अशा पिकं करण्यापेक्षा जर हे फळपीक जर केलं तर वार्षिक आपल्याला कमी कष्टामध्ये चांगलं उत्पन्न मिळेल. आपण याच्यामध्ये तण व्यवस्थापन वगैरे करताना हे जे तण दिसतंय याच्यावरती आपण डायरेक्ट तणनाशकांचाच वापर करतो, म्हणजे जास्त मॅनपॉवरची गरज नाही. त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन हे सुद्धा ड्रिप न असल्यामुळं इतरही काही जास्त करायची गरज नाही. फक्त फळांच्या सीझन मध्ये फळ तोडणीसाठी वगैरे काहीशी लेबर लागतात. आणि इतर वेळेस इतर फळ पिकांचा जर विचार केला आपण, डाळिंब असेल, पेरू असेल, यांच्या तुलनेमध्ये कमी खर्च आणि कमी मेहनतीमध्ये येणारं हे फळ पीक आहे.
जे शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. ही जी जम्बो रेडची व्हरायटी आहे, या झाडाची लागवड आपण करून एक 2.5-3 वर्ष झालेले आहेत. पहिला जो फ्लस आहे एक 50-1 कॅरेट आपण एक 8 महिन्यातच काढले होते. मागील वर्षी या ठिकाणी आपण 7.5 लाख रुपयाचे एकरामध्ये उत्पन्न काढलं 600 पोलमध्ये. आणि यावर्षी हा 3रा सीझन आहे. यावर्षी सुद्धा 15 टन क्रॉस आणि एक 6-7 लाख 8 लाखापर्यंत उत्पन्न आपल्याला यामधून नक्की मिळेल. झाडांची वाढ वगैरे अतिशय म्हणजे त्याच्या वयानुसार एकदम बेस्ट वाढ झालेली आहे. जितक्या फांद्यांची संख्या जास्त राहील तेवढे फळांची संख्या जास्त राहील. त्यामुळं झाडांची लागवड करताना सुरुवातीला शेणखत वगैरे चांगलं वापरायचं, जेणेकरून झाड सुरू होतानाच एकदम चांगल्या पद्धतीने होईल आणि कमी दिवसात कसे जास्तीत जास्त फळं मिळतील यासाठी आपण प्रयत्न करायचा. पहिलं सुरुवात कधी होती फळांची लागवड केल्यानंतर 1 वर्षामध्ये फळं निघालीच पाहिजेत आपल्याला आणि चांगलं ॲव्हरेज आपल्याला मिळालं पाहिजे, तरच आपण लावलेली बाग सक्सेस असं म्हणायचं. 1 वर्षाच्या आत सुद्धा आपले फळं निघालेच पाहिजेत, तरच आपण जी लागवड केलेली आहे ते आपण सक्सेस आहोत असं म्हणायचं. पहिल्या वर्षी एक 5-6 टन तरी माल आपल्याला निघालाच पाहिजे. जर नाही निघाला तर आपण कुठेतरी कमी पडतोय असं आपण समजून घ्यायचं. म्हणजे 3ऱ्या वर्षापर्यंत 15 ते 20 टन निघालाच पाहिजे, ॲव्हरेज निघालच पाहिजे. साधारण किती वर्षापर्यंत चालते? साधारणतः लागवड केल्यानंतर त्याचा आयुर्मान भरपूर आहे. कटिंग वगैरे जर केली तर चालू शकते. आता आपण 2016 पासून आहे माझी बाग, परंतु मी तिथं रेड व्हाईट व्हरायटी असल्यामुळे ती काढून आता नवीन जम्बो रेड परत लागवड केलेली आहे. एक 20-30 वर्ष काही अडचण नाही, परंतु कटिंग वगैरे झाली पाहिजे. आणि जर काही रोग वगैरे आले, आता बागा जशा वाढतील तसं रोगांचं वगैरे प्रमाण सुद्धा वाढेल, तर आपण रिकट करून किंवा मग पुन्हा लावण्याची सुद्धा आपल्याला एक 8-10 वर्ष सांभाळून पुन्हा आपण त्याला परत लावू शकतो. एकरी खर्च वगैरे किती आला तुम्हाला? एकरी जो खर्च आहे तो याला पोल आणि रिंगचा खर्च जास्त आहे. साधारणतः एक 4 लाखापर्यंतचा खर्च एकरी या ठिकाणी येतो. पोल, रिंग, ड्रिप आणि रोप असा मिळून. ही जी व्हरायटी दिसते आपल्याला ही व्हिएतनामी रेड या प्रकाराची ही व्हरायटी आहे. या ठिकाणी एक 10-11 फळांची सलग सेटिंग झालेली आहे. आणि या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं, इतर फळं तुटून गेल्यानंतर एक 15 दिवस ते 20 दिवसानंतर किंवा महिनाभरानंतर मागील वर्षी असा अनुभव आला की हे जे फळं आहेत हे एक महिनाभर लेट एक तोडा आपल्याला त्याच्यातून मिळाला होता. याचा आपल्याला रेट मिळण्यामध्ये फायदा होऊ शकतो. जम्बोची जर फळं पाहिली तर साधारणतः जम्बोच्या फळांचा आकार अशा पद्धतीचा असतो. याची पाकळी सरळ आहे आणि थोडी कमी लांबीची आहे. आणि ते जर आपण व्हिएतनामी रेडचं जर पाहिलं तर व्हिएतनामी रेडची जर फळं आपण पाहिली तर या प्रकारची फळं, याची पाकळी जरा लांब असते आणि याला थोडीशी मागच्या बाजूला दुमडलेली. याची सुद्धा साईज साधारणतः 1 किलो पर्यंत होते. हे सुद्धा व्हरायटी लागवडीसाठी योग्य आहे. आपल्याकडे किती व्हरायटी सगळ्या लागवड केलेल्या? आपल्याकडे जवळपास 5 ते 6 प्रकारच्या आहेत. मी 2016ला जी लागवड केली त्यावेळेस 2016 मध्ये मी रेड व्हाईट या प्रकारची लागवड केली होती. त्यानंतर थोडं एक अर्धा एकरावरती रेग्युलर रेड आणि नंतर मग जम्बो रेड, सी व्हरायटी, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियन येलो आणि व्हिएतनामी रेड अशा व्हरायटींची आपण लागवड केलेली आहे. 6 व्हरायटीमध्ये तुम्हाला कुठली व्हरायटी योग्य वाटते? सध्या तरी जम्बो रेड योग्य, सगळ्यात योग्य आहे. आणि त्यानंतर ही जी व्हिएतनामी रेड आहे ती एक योग्य वाटते, कारण थोडासा फ्लश निघण्यात लेट आहे, त्याचा फायदा होऊ शकतो आपल्याला. रेटमध्ये मार्केटमध्ये जर गेलं तर रेट सर्वांना जवळपास सारखाच भेटतो. फक्त रेग्युलर रेड वगैरे ज्या व्हरायटी आहेत त्या आता थोड्या आउटडेटेड झाल्या. त्यांची जी फळांची साईज आहे ती छोटी असल्यामुळे मार्केटमध्ये ज्यावेळेस ग्रेडिंग केलं जाईल त्यावेळेस आपल्याला ते 2 नंबरचा जो माल राहतो बी ग्रेड मधला त्याचा रेट आपल्याला मिळेल. त्यामुळं शक्यतो ज्या फळांची साईज चांगली आहे अशा व्हरायटींची निवड करणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये व्हिएतनामी रेड आणि जम्बो रेड सध्या बेस्ट आहे. सी सुद्धा ठीक व्हरायटी आहे, परंतु सी ला जर फळ झाडावरती थोडा जास्त पिकल्यानंतर 1-2 दिवस जरी लेट झाले तरी समोर त्याला तोंडाला क्रॅकिंगचा प्रॉब्लेम आहे. रोग प्रतिकारक शक्ती सी ची चांगली आहे, परंतु तो प्रॉब्लेम असल्यामुळे थोडी अडचण आहे.
आणि मग जम्बो रेड आणि व्हिएतनामी रेड सध्या तरी ठीक वाटतात. याला औषध वगैरे फवारणी आजपर्यंत तर मी पहिले 6-7 वर्ष काहीच केलं नाही, परंतु या वर्षी बुरशीचा अटॅक बऱ्यापैकी दिसतोय. या कंट्रोलसाठी बुरशीनाशकांचा वगैरे स्प्रे घेणं, सीझन चालू आहे तोपर्यंत एक 8-15 दिवसातून एकदा स्प्रे घेणं गरजेचं आहे. व्हरायटी तुम्ही ह्या सगळ्या कुठून आणलेल्या? आता मी सुरुवातीला ही रेड व्हाईट जी आहे ती मी सटाण्यावरून आणली होती नाशिक मधून. त्याच्यानंतर रेड रेड जी व्हरायटी आहे ती पण तिकडनंच आणली. त्याच्यानंतर जम्बो रेड जे आहे ते आमचे मित्र महेश आजबे यांच्याकडून आणलेली जम्बो रेड ही व्हरायटी आहे. आणि ऑस्ट्रेलियन येलो सुद्धा त्यांच्याकडूनच आपण आणली होती. त्याच्यानंतर बारामती मधून धनंजय चव्हाण यांच्याकडून ही व्हिएतनामी रेड जी आहे ती व्हरायटी आपण तिथून आणलेली आहे. याचा रेट काय असतो म्हणजे रोपांचा सरासरी एक 25 रुपयापर्यंत 30 रुपयापर्यंत राहत एक रोप. आता आम्ही ज्यावेळेस आणले त्यावेळेस आम्हाला तर येलोचे जे रोप आहेत ते 150 रुपयांनी दिले, परंतु इतका रेट नसून एक 30-1 रुपयापर्यंत रोप मिळायला पाहिजेत. 25 ते रोप वगैरे विक्री करता का? हा, आपल्याला जवळपासचे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आपण त्यांनी सांगितल्यानंतर आपण बनवून देतो. आणि याच्या मार्केटमध्ये ॲव्हरेज रेट काय पडतो किंवा मॅक्झिमम रेट सध्या तुमचा अनुभव काय? ड्रॅगनचा असं आहे, आवकनुसार रेट अपडाऊन राहतात. बागांची लागवड भरपूर झालेली आहे, त्यामुळं बाजारामध्ये आवक पण खूप होते. परंतु म्हणजे सुरुवातीच्या लागवडीचा जर विचार केला 2016च्या, तर त्यावेळेस जर मार्केटमध्ये गेलं, आपल्या जवळपास समजा नगरचं मार्केट आहे तिथं 5 ते 10 कॅरेटच्या वरती माल जात नव्हता, परंतु आज तोच माल 500 कॅरेट जरी आला तर त्या ठिकाणी विक्री होते. आणि मोठे जे मार्केट आहे तिथं फळं विकतायत. रेट आपल्याला कोणताही मिळाला 40-50 रुपये जरी मिळाला, फक्त आपण ऍव्हरेज काढलं पाहिजे. ऍव्हरेज जर काढलं तर नक्कीच आपल्याला याच्यापासून चांगले पैसे होतात. या वर्षीचा जर विचार केला तर जो पहिला सगळ्यात मोठा फ्लश असतो आणि जो सगळ्यांचा बरोबर येतो, त्या फ्लशला साधारणतः 40 ते 50 रुपयाचा दर मिळालेला आहे. आणि त्यात आता सध्याचा जो रेट आहे तो साधारणतः 80 ते 110 पर्यंत आहे. म्हणजे या वर्षीचा हायेस्ट रेट 120-130च्या आसपास आणि लोएस्ट रेट 40 रुपये या दरम्यानचा रेट या वर्षी मिळालेला आहे. रेट कसाही मिळाला, फक्त आपलं एकच टार्गेट पाहिजे, आपल्याला याला ऍव्हरेज काढायचंय. एक 15 ते 20 टन आपल्याला ऍव्हरेज मिळालंच पाहिजे. आणि जर म्हणजे जास्तीची म्हणजे प्रत्येक शेतकरी लागवड करताना व्हिडिओ पाहून किंवा इतरांची माहिती पाहून किंवा आपल्याला 10 लाख मिळाले पाहिजेत, 15 लाख मिळाले पाहिजेत अशी अपेक्षा न ठेवता आपण एक 3 ते 4 लाख रुपये एकरी आपल्याला कसे मिळतील, जे इतर फळपीक म्हणा किंवा इतर कोणतंही पीक असेल याच्यापेक्षा आपल्याला ते जास्त पैसे असतील. आणि खर्च याचा जो मेंटेनन्स आहे तो पण लागवडीनंतर एकदम कमी आहे. त्यामुळं त्याची जर तुलना जर केली तर आपण एक 3-4 लाखावर समाधानी राहावं असं माझं वैयक्तिक मत आहे. आपण म्हणजे इतरांचं पाहून बाबा 10 लाख मिळतील, आपल्याला 20 लाख होतील अशी अपेक्षा न ठेवता कमीत कमी आपल्याला पैसे होतील. फक्त आपण लागवड करतानाच एकच विचार ठेवायचा, आपल्याला 15 ते 20 टनाचा ऍव्हरेज काढायचा. ते जर ऍव्हरेज मिळालं तर कोणत्याही रेटमध्ये विकलं तर आपल्याला 100% याच्यात फायदा होईल. म्हणजे लागवड कधी करते? लागवड कधी पण चालते. शक्यतो जास्त उन्हामध्ये केलं तर म्हणजे फांदी पिवळी वगैरे पडण्याची शक्यता असते. पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये पण काही अडचण नाही. आपण डिसेंबर मध्ये लागवड केलेली आहे. हे जे व्हिएतनामी रेडचं फळ आहे याची साधारणतः 500-550-600 ग्रॅम पर्यंतची साईज आहे. आणि याची जी वरची साईज आहे ती साधारणतः 1 किलो पर्यंत 800-900 ते 1000 ग्रॅम पर्यंत पण जाते. दिसायला सुंदर असं फळ आहे. याच्या पाकळ्या लांब असतात आणि हा जो कलर आहे जम्बो रेड पेक्षा थोडासा हलका असा पिंकिश असा कलर याला येतो. बाजारामध्ये रेट सुद्धा याला अतिशय चांगल्या प्रकारचा मिळतो.